रोड सेफ्टी असिस्टन्स प्रणाली अधिक मजबूत करण्याची मागणी। राष्ट्रीय महामार्गावर शहरानजीक वाहनांची वेग मर्यादा नियंत्रणात राहावी म्हणून उपाययोजना आहेत, मात्र ग्रामीण भागात याबाबतीत दुर्लक्ष असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जीवितहानी होत आहे। हे रोखण्यासाठी दुर्दैवाने अपघात झालाच तर जखमींना वेळेत उपचार मिळण्याच्या दृष्टीने रोड सेफ्टी असिस्टन्स प्रणाली अधिक मजबूत करावी अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी विधानसभेत केली। महाराष्ट्र विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील वाढते अपघात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी या संदर्भाने सरकारचे लक्ष वेधताना आमदार अमित देशमुख यांनी एका अपघाताच्या संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगितला। औसा तालुक्यात 2 दुचाकीचा अपघात झाला, ज्यात दोघे गंभीर जखमी झाले होते। त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वतः 108 क्रमांकावर फोन केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही। त्यानं औसा शासकीय रुग्णालयात संपर्क साधला, पण तेथेही डॉक्टर, कंपाऊंडर कोणीही उपलब्ध नव्हते। शेवटी त्या दोघा जखमींना माझ्या वाहनातून लातूरला उपचारासाठी पाठवले। दुर्दैवाने त्यातील एकाचा मृत्यू झाला, परंतु एकाचा जीव वाचला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे उभारले आहे। दुर्दैवाने राज्यातील रस्त्यावर रस्ता सुरक्षा प्रणाली कार्यान्वित असल्याचे दिसून येत नाही। सर्वच रस्त्यांच्या बाजूला धाबे आणि हॉटेलची गर्दी आहे। अपघात प्रवण ठिकाणी कोणत्याच सुरक्षेच्या व्यवस्था नाहीत, त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। यातून मोठी जीवितहानी होत आहे, शिवाय जखमींची संख्याही वाढते आहे, असे नमूद करून या संदर्भाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार देशमुख यांनी यावेळी केली। या लक्षवेधी सूचनेवर सरकारच्या वतीने बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की गावाशेजारी राष्ट्रीय महामार्ग बंद करता येत नाही, त्यामुळे कधी कधी दुचाकी, बैलगाडी, जनावरे रस्त्यावर येण्याने अपघाताच्या घटना घडतात। हे अपघात कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। ॲम्ब्युलन्स सर्व टोल नाक्याच्या ठिकाणी उपलब्ध असतात। तालिका अध्यक्ष अभिजित पाटील यांनी या चर्चेत हस्तक्षेप करून राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचे ब्लॅक स्पॉट किती दिवसात कमी करणार, असा प्रश्न मंत्री महोदयांना विचारल्यानंतर त्यावर त्यांनी 6 महिन्यात हे स्पॉट कमी करण्याचे प्रयत्न केले जातील असे उत्तर दिले।